मेरा ये सपन कंधे पे मेरा दफ्तर. पहिलं दुसऱ्या रेल्वे आमची गाडी यायला तर टाइम आहे. सचिन अजून एक 5-10 मिनिटांनी सगळे फायनली औरंगाबाद वरून निघलोय आता. तर आमचे 3 सीट लागले दुसऱ्या S5 मध्ये आणि 4 सीट लागले S4 मध्ये. ते पण RSC. एका सीटवरती 3 बसलोय. बघू आता कसा जातो प्रवास. एकच सजेस्ट करेल भाई, तुम्हाला जायचंय ना तर ते 1 ते 1.5 महिना पहिले तिकीट काढून ठेवायचं. आता आमचं सीट कन्फर्म तर झालं पण एका वरती 2-3 जण आहेत. 1.5 महिना पहिला आम्ही पण स्वतः म्हणजे 1 महिना पहिला काढलेले. इकडे भेटलो होता आम्ही. इकडे बघ ना. अच्छा ठीक है. पैठणच्या पाण्याने पैठणच्या पाण्यातून सुद्धा आम्ही रेल्वे स्टेशनला आता आहोत. संभाजीनगरच्या पाणी भरून घेतलेले रेल्वे मध्ये. एक सेकंड जागा तर भेटलीये. पण विषय असं आहे की आता एक्सप्रेस असून पण पॅसेंजर सारखी थांबू लागली गाडी 4 जाग्यावर. कोणतं कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे देवगिरी कॉलेज बनायला लागले. 4 सीट वेगळे लागले ते पण RSC आणि 2 तिकडे लागलेले. 3 सीट तिकडे 4 इकडे. तोंड धुणं झालेलं आहे. मी पण घेतला झालं का आम्हा तोंड धुतल्यावर पुसल्यावर भावात दिसला का भाई? मुकेश भाऊ झूम झाला. आधी पाहिला फोन चोर आणि उभा राहिला तिथं फोन चोरायला. आम्ही आता इथं खानवा स्टेशनला आहे. बाबा असा पुरा फोन चोरा आणि उभा आहे तसं हिसकून पळून घेऊन जाईल. त्यांचं जेवण चालू आहे टाकले. कोणतं स्टेशन आहे रे भाई? भाई म्हणते खांडवा स्टेशन आहे. खांडवा स्टेशनला खांडावा म्हणून आले. चालेल गाडी चालू झाली. गाडी चलो भाई. आपल्या इकडं तर कधी आता बघायला नाही भेटलं. पण आज जस्ट झोपेचं उठलं बाहेरचा व्ह्यू पहा. हार्दिक म्हणजे काहीच दिसत नाही समोरच. एवढं पाहून गाड्या कशी चालत असतील काय म्हंटल गाड्या कशी चालत असतील सकाळी कोण गाड्या सचिन बोधू यांच्या सीटावर बसले. अशा प्रकारे धुकं पडलेले चालू केलंय. आणि धुकं म्हणजे एवढ्या मात्रामध्ये पडलेले समोरचं आम्हाला काहीच दिसत नाही. त्याने पण सगळेजण म्हणजे व्यवस्थित झोपलेले. व्हिडिओ बनवत आहे सचिन भाऊ आमचे आणि अमोल भाऊ हिंगोली. हे मुकेश भाऊ सातपुते. आधी भाऊ मस्के भाई लाईफ मध्ये पहिली वेळ अशी थंडी पाहिली. व्ह्यू पा म्हणजे एवढ्यात जास्त थंडी आणि हे बघा तोंडातून बोलतोय तो आपण एवढा खतरनाक थंडी आहे.
हा तिकडे तर काहीच नाही दिसू लागले समोर. तेव्हा खतरनाक थंडी आहे एकदम. भावांना पूर्ण 24 घंटे ट्रेन मध्ये आम्ही सफर केल्यानंतर सध्या आता न्यू दिल्ली स्टेशनला पोहोचलेलो आहे. पूर्ण गँगला एवढी थंडी आहे ना, पूर्ण धुकं पडलेलं आहे. रात्रीचं सांगूच शकत नाही किती थंडी राहील. पाहू रात्री किती थंडी राहील. 3-4 राज्य आम्ही पार करून आता नवीन दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. आणि इथं एवढं धुकं पडलेलं आहे. दिवसा पण आपल्या इकडे एवढं रात्री आणि सकाळी पण नाही राहणार असं वाटत आहे. सकाळचे 5 वाजलेत पण टायमिंग 3 झालेलं आहे. दुपारचे 3 वाजलेले. हे पाय धुकं पाय काहीच दिसत नाहीये समोरचं. एक तर 26 घंटे झाले त्या रेल्वेत बसून बसून इथली थंडीने आता परेशान झाले सगळे. अरे भैया माया त्याच्यात आता पहिलं रूमवर जाऊ म्हणलं त्या सचिन भाऊला आली लँडिंग म्हणजे तुम्हाला नाही सांगून संडास आली त्याला. संडास आली त्याला आता हे पहा त्यासाठी थांबलोय. आमल वो अरे त्यांच्या गप्पा चालू आहे. सचिन भाऊ आगायला गेले आता. आम्ही टाइमपास करू लागले आग्रा. रिकामा तर काय. बघा भाऊ आमचा एक भाऊ आला आग्रा मधून पळून. हे बघा युवराज भाऊ महांदळे मुकेश रुपये तिकडे काय करणार. आग्रामधून आलेले आहेत. ते मुकेश भाऊ कॅमेरा ठेव. थांबा आता सत्याची वाट पाहा. तू मुझसे प्यार करती है की नाही. ये आशिक तू मुझसे प्यार